तर पाहू शकता हे आपल्याकडचं जे TMR करण्याची जी यंत्रणा आहे ही सर्व यंत्रणा सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामाला लागलेली असते आणि ते दिवसभर जो काय सुका चारा टाकलेला असतो आपण तो त्याचा TMR करतात. TMRची मशीन घ्या म्हणजे त्याची जाहिरात करा किंवा त्याचे पैसे वाढणार, ह्या सगळ्या गोष्टी होणार. त्याच्यापेक्षा ह्या गोष्टीचा TMR जर केला, ह्या ज्या गोष्टी करतायत तर त्या पद्धतीनं केला तर ह्याचं पैसे वाढतील ना. अशा काही गोष्टी करू, कारण आपला काय फायदा होईल ह्या गोष्टीचं. जर TMR किंवा काय यंत्रणा उभी केली तर ती आपल्यासाठी फायद्याची राहील. तर बघू शकता कशा पद्धतीनं TMR. सारी लोक म्हणतात की TMR करायची मशीन पाहिजे, चारा मिक्स करण्याची मशीन पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. बघा किती मशिनी लावल्यात आहे माझं. बाकीच्या तिकडे मशिनी उभ्या येतात, त्या सगळ्या मशिनी येतात. कमीत कमी 100 मशीन आहे माझ्याकडं TMR करायला. काय गरज पडली आहे? एक तर ह्या मशिनीचं मी व्हिडिओ करतो, ह्याची किंमत डबल झाली. 32,000ला आणलेली 5 वर्षामध्ये 60,000 रुपये झाली. आता जर TMRचं जर काय करायला लागलो तर त्याच्याही किमती वाढतील ना. त्याच्यापेक्षा असल्याचं वाढवू ना. हे आता आमच्याकडे नाही म्हणलं तरी 300-400 रुपयाला भेटतं. जाऊ दे ना, 500 रुपयाला जाऊ द्या, काय होते. मग असल्या काहीतरी मशिनी ठेवू, मोठी ताडपत्री ठेवायची आणि त्याच्यावरती असं ठेवायचं हातरून, दिवसभर ते TMR करणार. एकदम क्वालिटीचा TMR ना, की तुम्हाला कळणारच नाही याच्यात काय केलं आणि त्यांनी काय नाही केलं. तर अशा पद्धतीतला TMR करतात. पण TMRच नुसतं करतात का? नाही, तर चारा खालून वर, वरून खाली कंटिन्यू काम चाललं. आणि काय मोबदला नाही, त्याला लाईट नाही लागत, काय नाही, ते ऑटोमॅटिक होतं. फक्त काय एवढंसं खायला टाकलं ना तर ते त्या पद्धतीनं काम दिवसभर करतात. म्हणजे असं अजिबात थकत नाहीत किंवा दमणे नाही किंवा लाईट गेली बंद होणे, तसलं काही विषय नसतो. तर अशा पद्धतीनं असतं. आणि आपण जी काही करतो ह्या गोष्टी किंवा ह्या मेंढीपालनामध्ये काही गोष्टी ज्या करतो त्या खूप चांगल्या काय असतात. आता तुम्ही म्हणाल की जा बघावं तर तू चड्डीवरती असतो, तर कसं असतं, दिखाव्याचं मेंढीपालन करण्यात काय फायदा नसतो. आज सकाळी जो मी शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे, म्हणजे मेंढरं घेऊन जाताना, तर कटिंगला मेंढरं घेऊन चालले होते. ते माझे मित्र आहेत आणि त्यांचं नाव दीपक सुळे. ते आहेत खरे तर फलटणच्या जवळचे, पण ते आमच्याकडे येतात आणि माझ्याकडे जे काही कटिंगला मेंढरं लागतात ती मी त्यांना सांगत असतो आणि त्या पद्धतीने ती घेऊन येऊन कटिंग करतात. पण स्वभाव बघितला तर एकदम साधा सिंपल. दोघा भावांची 400 मेंढरं आहेत. तुम्ही म्हणाल कमी मेंढरं येतं म्हणजे काय कमी आहेत का? तर 400 मेंढरं येतं दोघा भावांची. आणि बघा त्यांच्या पाठीमागे व्हील पॉवर काय आहे, तर ते दोघं जेव्हा असे मेंढरं कापायला किंवा असे प्राणी कापायला येतात आमच्याकडे, तेव्हा त्या दोघांच्या सुद्धा मंडळी म्हणजे त्या ताई दोघीजणी 400 मेंढरं सांभाळतात. आपल्याला 5-50 सांभाळायला कंटाळा येतो किंवा आपलं 5-50 सांभाळताना हे होतं, तर त्या दोघी ताई दिवसभर 400 मेंढरं सांभाळतात. विचार करा किती तयारीचे असतील. तर त्या पद्धतीनं राहावंच लागतं, कारण व्यवसाय हा बिना तयारीचा होत नाही किंवा बिना ताकदीचा सुद्धा होत नाही. तर तुम्ही डोक्यानं डोकं लावा. त्याच्यामध्ये काय झालं की आपण घाबरल्यामुळे खूप साऱ्या गोष्टींचा फायदा झाला, खूप साऱ्या गोष्टींनी फायदा घेतला ह्याच्यामध्ये. कारण काय होतं की आपण घाबरलेल्याचा खूप साऱ्या लोकांना फायदा घ्यायला येतो. आपल्याला अनुभव नसलेल्यामुळे काय झालं की काही लोकांनी त्याचा जास्त फायदा घेतला. पण आपण धाडस करून बघूया ना काय होतंय त्याचं. कधी तुम्ही बघा, कुठल्याच बँकेचं कुठंच काही नसतं तरीसुद्धा आपल्याच पैशावरती ती बँक मोठी होत असते, त्याच्या ब्रँचेस मोठ्या होत असतात. कुठलीच विमा कंपनी, त्यांचंही काय नसतं, आपलाच विमा करणार, आपल्यालाच भीती घालणार, असं होईल तसं होईल, तसं झालं तर तसं करा, तसं झालं तर असं करा. आणि त्या विमा कंपन्या मोठ्या प्रमाणात होत्यात का? तर आपण घाबरलो ना. आपल्याला भीती असल्यामुळं आपण ह्या सर्व गोष्टी करत असतो. तर ह्याच्यामध्ये भीती न बाळगता तुम्ही बिनधास्त म्हणते जे काय होईल ते होईल अशा पद्धतीनं जर केलं तर मात्र एकदम चांगल्या पद्धतीनं होतं. आणि तुम्हाला जर चांगल्या पद्धतीतनंच करायचं असेल तर काय होतं की जेव्हा तुमच्या आजूबाजूची लोक जी बोलतात तुम्हाला, नाही हे काही कामाचं नाही, हे असंच करतंय, ते तसंच करतंय, आणि ते शब्द जेव्हा मनाला टोचतात तुमच्या, म्हणजे आतमध्ये काळजाच्या तिथे जेव्हा टोचत असतात ना, तेव्हा तुम्हाला मात्र ना जगण्यापेक्षा जिंकणं सर्वात उत्तम राहतं. आणि मग तेव्हा तुम्ही ना जे काय असेल सर्व काही साम दाम दंडभेद वापरता आणि त्यावेळी मात्र त्या दिशेने तुम्ही वाटचाल करता. हे त्यावेळी होतं जेव्हा लोक बोलतात. विरोधक नसले पाहिजेत का? तर पाहिजेत. विरोधकाशिवाय आपलीसुद्धा प्रगती होत नाही, कारण ते बोलल्याशिवाय आपल्याला अडचणी काही कळत नाहीत. ते जेव्हा म्हणतात ना की हे तुझं काम नाही आणि तेच आपण करण्याच्या मागे लागतो का? तर त्यांनी मला बोलले ना की हे तुझ्यानं होणार नाही. मग अशा काही गोष्टी जेव्हा होत येतात तेव्हा ह्या मेंढीपालनामध्ये सक्सेसच्या प्रमाणे चालतं.
तुम्ही साधेपणावरती किंवा स्वभावावरती कुणाच्याच जाऊ नका. जे काय आजपर्यंत मेंढीपालन करतायत त्या लोकांच्या साधेपणावरती तर जाऊच नका. त्यांच्या जिभेवरती एवढी गोड साखर असते ना की एकाही शब्दाने तुम्हाला ते उलट बोलणार नाही. आणि डोक्यावरती एवढा मोठा बर्फाचा गोळा ठेवतात ते की कधीच तापट स्वभावाचे राहणारच नाहीत. दादा बाबा काका हे सगळ्या गोष्टी करून ते त्या पद्धतीने करतात. कारण त्यांना माहिती आहे माणुसकी असते, एक प्राणी जगवायचे असतात आणि ह्या सगळ्या गोष्टींबरोबर रिलेशन राहायचं असतं ना. कारण फिरस्ती मेंढपाळ आहेत ते. त्यांना काय ह्यावेळी आलो शिव्या देऊन गेलो म्हणजे काय ते कायमचं होणार आहे का? तर नाही, पुन्हा त्यांना परतच्या वर्षी इकडे यायचं असतं. त्यामुळे ते त्या पद्धतीने चालतात. नाहीतर आपली एवढी मजाल पण नाही की ती 400 मेंढरवाल्यांना आपण शिव्या देऊ. कारण ते आपल्याला विकत घेऊ शकतात. ह्या पद्धतीचं त्यांचं मॅनेजमेंट असतं. पण त्यांची परिस्थिती किंवा त्यांचं जे काही चाऱ्याचं नियोजन असतं ते जुन्या पद्धतीनं असल्यामुळे ते तसं करतात. पण त्यांचं एक शिकण्यासारखं त्यांच्यामध्ये असतं. कितीही जरी 400 मेंढरवाला असू द्या, मी एक मेंढर, माझ्याकडे एकच मेंढरो असू द्या किंवा एकच प्राणी सांभाळू द्या, पण ते तुमच्यासोबतसुद्धा बोलणार आणि आदरानेच बोलणार, दादा बाबाच करून बोलणार. का? तर त्यांचा स्वभाव आहे तसा. म्हणजे भले काही असू कसंही असू पण त्यांचा स्वभाव हा व्यावसायिक रूपाचा असतो. व्यावसायिक कधीही बघा, एखाद्या कपड्याच्या दुकानात जावा, 100 साड्या काढा तरीसुद्धा तो रागावणार नाही. त्यातनं एक घेतली तरी तो खुश असतो. तसे व्यावसायिक प्रमाण असतं. तर त्या पद्धतीनं स्वभाव किंवा कशावरती नाही, पण तुमच्या मनामध्ये जी जिद्द पेटलेली असते ना, ती जर एकदम आग लागत राहिली कायम, तर तुम्ही नको ती गोष्ट करायला सुद्धा तयार होता. आता ते सुद्धा सकाळी बोलताना थोडंसे हसायला आलं त्यांना. कारण मी विचारलं ना, कापल्याशिवाय परवडत नाही का? तर ते खरी गोष्ट आहे. त्यांनासुद्धा माहिती आहे. ते माझ्याकडे येतात, मी त्यांच्याकडे जातो. आमची 6 वर्षाची ओळख आहे. तर कापल्याशिवाय त्यांनाही परवडत नाही, आपण सांभाळणाऱ्यालाही परवडणार नाही. आणि आपल्यापेक्षा अनुभवी ते आहेत. जर त्यांना सांभाळून परवडत नाही, चारा फुकटचा आहे, सगळं काय आहे, तरीसुद्धा जर त्यांना परवडत नसेल तर आपल्याला परवडणार आहे का? ह्या गोष्टीचा आपण अभ्यास केला आहे का? तर आपण अभ्यासच केला नाही. बरं, त्यांना एक रात्र जर एखाद्याच्या शेतामध्ये बसवायचं तर 800 रुपये मिळतात. म्हणजे आमच्याकडे 800 रुपयानं त्यांना एक दिवसाचं देतात. आणि तरीसुद्धा त्यांना जर फुकट चारा आहे, सगळं काय फुकट आहे, तरीसुद्धा त्यांना कापल्याशिवाय परवडत नाही. मग आपल्याला काही विकत डायरेक्ट विकून परवडणार आहे का? तर आपल्यालासुद्धा त्या पद्धतीनं नियोजन करावं लागणार आहे. फक्त काय होतं की आपली मानसिकता त्या पद्धतीनं तयार होत नाही की बाबा मी हे करू शकतो का? तर आपण तिथं अडकल्यामुळं आपल्या काही गोष्टी थांबलेल्या, पण त्याला पर्याय नसतो. तुम्ही कोणीतरी उठल्याशिवाय, कोणीतरी हे केल्याशिवाय हे होणार नाही. कारण त्याला पर्यायच नसतो. बाकीच्या सर्व गोष्टी करता येतात, सगळं काय नियोजन होतं. फक्त तयारी जर मनाची असेल तर मात्र त्या पद्धतीनं करावी लागते. मी दिवसभर मेहनत केली TMR करायसाठी. तर आता TMR तर त्यांनी केला आहेच, मला आता त्याची कुट्टी केली पाहिजे पावडर फॉर्ममध्ये. त्यामुळं आता हे सर्व जमा करावं लागणार आहे. कारण त्यांचं काम त्यांनी 100% केलं आहे. आता माझं राहिलेलं 100% काम मला करावं लागणार आहे. कारण दिवसभर ते एकदम ओके पद्धतीनं करतात. थोडंसं 1-2 किलो इकडे तिकडे, म्हणजे ताडपत्री छोटी असल्यामुळे काय करतात ते बाहेर जातात. पण मात्र काम त्यांचं एवढ्या परफेक्ट असतं की 100% TMR एकदम रिजनेबल पद्धतीनं होतो. आणि जर तुम्हाला असा जर TMR करायचा असेल तर मग मला सांगा, माझ्याकडे आहेच मशनी. 150 मशीनही असली तुम्हाला त्या पद्धतीनं मशनी पण मिळतील, काय हरकत नसते. कारण आपल्याला विकायलाच बसलेलो आहे आपण सर्व. तर अशा पद्धतीनं हे TMRचं यंत्रण आहे. आणि तुम्ही म्हणाल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ज्वारीचा कडबा आहे, गव्हाचा बुसकाट आहे, तूर आहे, हे सगळं काय आहे. आणि आता पावसाचं वातावरण असल्यामुळं काय होतं आहे, थोडंसं आबाळ येतं आहे. मग काय करायचं, थोडंसं मॉइश्चर पकडते. कारण संध्याकाळचं आमच्याकडे काय होतं आहे, मॉइश्चर त्याला पकडते. आणि सकाळी सकाळी त्याची कुट्टी होईना, हा एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे काय कमी त्रास आहे का? तर 100 लफडे येतं. पण सांगायचे कुणाला? सांगायचे नाहीत. पण त्याच्यापेक्षा अजून काय होतं आहे का ते बघायचं. म्हणून आम्ही दिवसभर असं वाळत घालतो, त्या सर्वांना सोडतो. सर्व काही TMR करतात आणि त्याच्यानुसार मग परत संध्याकाळी त्याची पावडर करायची. कारण पर्याय नाही ना आपल्याकडे. मग त्या पद्धतीनं केलं तर 100% हे असं सगळ्या गोष्टी करता येतात. आणि हाच TMR परत त्यांना मेंढरांना खायला घालतो आपण. कारण की ह्याच्यामध्ये काही दुसरं मिक्स करत बसायची गरज नसते किंवा सेपरेट काही करत नाही आपण. थोडं सर्वच कुट्टीमध्ये करत असतो आणि त्या पद्धतीचा हा TMR असतो. आणि फायनली ह्याची जेव्हा पावडर होते तेव्हा त्यांनाही कळत नाही की हे काय केलेलं असतं. कारण यंत्रणा एवढी साफ आहे ना मोठी, की त्यांनी अशा पद्धतीनं TMR केला आहे की त्याही यंत्रणेला समजत नाही की कोणी TMR केला आहे. मग अशा पद्धतीचा TMR करायला
मशीन घेण्यापेक्षा ह्या मशीनी ठेवा.